भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारचे राष्ट्र. दोन्ही देशांनी आपापले मार्ग स्वीकारले आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली गेली. गेल्या 70 वर्षात भारताने प्रगती केली, पण पाकिस्तान आजही दहशतवादाच्या झळा भोगतंय. जे पाकिस्तानने पेरलंय त्यामागची कारणं काय आहेत, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. नऊ 11 अमेरिकेवर जगातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. सव्वीस 11 भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मुंबईवर. आणि 7 जुलै लंडन मध्ये दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट. 7/7 जर्मनीत रेल्वेमध्ये दहशतवादी हल्ला. भारत, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी जिथं कुठं दहशतवादी हल्ला झालाय त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात बसलाय. पाकिस्तान आता दहशतवादी राष्ट्र म्हणून परिचित होत आहे आणि दहशतवादाचं बीज इथं रोवलं जात आहे, पाकिस्तानातल्या शाळा आणि मदरशांच्या माध्यमातून. आप बड़े होके क्या बनोगे? तो क्या करोगे? शहीद होऊंगा. किधर गोली खाओगे उमर? उमर कैसे करोगे आप? बम ब्लास्ट कैसे? बताओ ना कैसे, क्या बांधोगे, कैसे करोगे? भारत हा पाकिस्तानचा भाग आहे. पाकिस्ताननं 1947 पासून आतापर्यंत 4 वेळा भारतात म्हणे युद्धाला पराभूत केलंय. हिंदू आपले शत्रू आहेत. हिंदू कधीच आपला मित्र होऊ शकत नाही. थोडा विचार करा. आपला देश असा आहे जिथं सर्व धर्म समभावाचं शिक्षण मिळतं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सारे भाई भाई हा नारा मुलांच्या मनावर लहानपणापासून बिंबवला जातो. पण पाकिस्तानात असं काहीही होत नाही. तिथं इयत्ता 4थी पासून मुलांना बिगर मुस्लिमांविरोधात भडकवलं जातंय. ही तर फक्त एक झाकी आहे. याही पेक्षा भारताविरोधात विष कालवलं जात आहे. पाकिस्तान का की बुनियादी नफरत है और इसकी सबसे बड़ी बात यह है कि ये भारत के खिलाफ नफरत और फिर उसके बाद यहाँ के धर्म के खिलाफ, हिंदू धर्म के खिलाफ नफरत, ये दो चीज़ बेसिस है पाकिस्तान बनाने का. और इसी के हिसाब से उन्होंने अपने बच्चों के लिए जो करिकुलम बनाया है वो इसी को, नफरत को आगे बढ़ाने के लिए, ताकि वो नफरत ख़त्म ना होने पाए. अगर नफरत ख़त्म होती है तो पाकिस्तान का अस्तित्व ख़त्म हो जाता है. जैसे कि पाकिस्तान में फिर तो यह है कि भारत से दोस्ती करो, और भारत से दोस्ती करोगे तो फिर अलग क्यों हुए, बेसिक सवाल हो जाता है. पाकिस्तान को ज़िंदा रखने के लिए नफरत को फैलाना बहुत सबसे इम्पॉर्टंट चीज़ है. 4 वर्षांचं वय झालं की पाकिस्तानातल्या शाळा आणि मदरशांमध्ये भारताविरोधात भडकवला जात आहे. कोवळ्या वयाच्या मुलांमध्ये द्वेषाचं बीज पेरणारं शिक्षण दिलं जात आहे. भारताविरोधात खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. हम अपनी आज़ादी तक हम जंग लड़ते रहेंगे और इंडिया को बताएंगे कि पाकिस्तान का बच्चा बच्चा इसकी खातिर लड़ेगा और अपने खून रक्त बहा देंगे. हमने अपनी नस्लों को झूठ पे पाला है और इससे ज़्यादा ख़तरनाक बात हो कोई. इससे होता यह है कि अगर मेरी नस्ल ने जो गलतियां की हैं, अगर मैं उनको रिकॉर्ड पे नहीं लाऊंगा तो मेरी आइंदा नस्ल भी वही गलतियां करेगी. 1947 पूर्वी भारत पाकिस्तानचा भाग होता. 1965च्या युद्धात पाकिस्ताननं भारताच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं भारतानं संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आणि आम्ही युद्धविरामाची घोषणा केली. 1971च्या युद्धात
पाकिस्तानी सैन्यानं शौर्य दाखवत भारताच्या हवाई दलाला पराभवाची धूळ चारली। हवाई पहली जंग जिसमें हमने कश्मीर के लिए एक जिहाद शुरू की और वहां भी हमने शुरू की थी। हमने सारी जंग जितनी भी जंगें हुई हिंदुस्तान के साथ हमने इनिशिएट की हैं और किसी में भी हमें कामयाबी हासिल नहीं हुई। ये सारा पूरा एक जंगजू रियासत और ये जो सारा माहौल बनाया हुआ है टेक्स्ट बुक्स के अंदर कि हम तो है ही वॉरियर क्लास और हम हमेशा जीते रहे, ये सारी गलतफहमी है। ऐसी हिस्ट्री में एक्चुअली ऐसे बिल्कुल नहीं हुआ। ही दृश्य आपण कधीही विसरू शकत नाही। 2008 साली मुंबईवर पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला, अजमल कसाबला जिवंत पकडलं। एवढ्या कमी वयात ही मुलं दहशतवादी कशी झाली याबद्दल अनेकांना प्रश्न पडला। कुणी या तरुणांच्या डोक्यात भारताविरोधात विष कालवलं? घरदार सोडून ही मुलं जीवावर का उठली? या प्रश्नांचं उत्तर दडलं होतं पाकिस्तानातल्या मदरशा आणि शाळांच्या भिंतीआड। लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, त्यांना जसा आकार द्याल तशी ती घडतात। जर तुम्ही काटेरी बाबळीचं बी रोवलं तर त्याला गुलाबाची फुलं कशी येणार? मदरसों की बहुत बड़ी भूमिका है। ये सबसे ज़्यादा आतंकवादी जो बनाए गए हैं उसमें मदरसों का इस्तेमाल किया गया है। 2-3 लेवल पे, अलग अलग लेवल पे ये शिक्षाएं दी जाती हैं। एक तो स्कूल लेवल पे जो गवर्नमेंट स्कूल्स हैं या दूसरे स्कूल्स हैं उनमें जो करिकुलम है उनके ज़रिए जो मिडिल क्लास एजुकेटेड फैमिलीज़ हैं उनके बच्चों को नफ़रत फैलाई जाती है उनके इसके ज़रिए। और फिर धार्मिक शिक्षा जो दी जाती है वो कट्टरपंथी धार्मिक दी जाती है, सूफी ट्रेडिशन की नहीं दी जाती उनको शिक्षाएं। लहान मुलांच्या बुद्धीवर आपले विचार थोपवण्यासाठी सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे मुलांना मिळणारं शिक्षण। पाकिस्तानातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळात काय शिकवलं जात आहे आणि मुलांना इतिहासाचं ज्ञान किती आहे याचं सर्वेक्षण करण्यासाठी पाकिस्ताननं एक समिती बसवली। या समितीच्या अहवालातले निष्कर्ष धक्कादायक आहेत। लहान मुलांच्या बुद्धीवर धर्माचा प्रभाव पडावा म्हणून पाकिस्ताननं कुठलीही कमी ठेवलेली नाही। अनवर अल अवलाकी यांनी लिहिलेलं जिहाद का समर्थन करने के 44 तरीके हे पुस्तक मदरशांमधून शिकवलं जात आहे। A Hindu can never be a well-wisher of Muslims. पाकमधील मदरशांमध्ये 11वीत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या संस्कृती या धड्यामध्ये सुरुवात भारत के साथ युद्ध या वाक्याने होते। एवढंच नाही, जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये भारताचा उल्लेख शत्रू असा केलाय। शिवाय जिहाद पुकारणं आणि शहीद होणं याचा उदो केलाय। मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे संस्थापक आहेत। द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार 1947 साली भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती। पाकिस्तानमध्ये शिकवलेल्या एका पुस्तकात मोहम्मद अली जिनांवर एक धडा आहे ज्यात मुस्लिमांचा उद्धारक म्हणून त्यांचा गौरव केलाय। एवढंच नाही तर भारतातील काँग्रेस पक्ष मुस्लिमांना गुलाम बनवू इच्छित होती, मात्र जिनांच्या लढ्यामुळे आपण गुलाम होण्यापासून वाचलो असं त्यात लिहिलंय। उन्होंने अपने बच्चों के लिए जो करिकुलम बनाया है वो इसी को, नफ़रत को आगे बढ़ाने के लिए, ताकि वो नफ़रत ख़त्म ना होने पाए। अगर नफ़रत ख़त्म होती है तो पाकिस्तान का अस्तित्व ख़त्म हो जाता है। जैसे कि पाकिस्तान में फिर तो ये है कि भारत से दोस्ती करो, और भारत से दोस्ती करोगे तो फिर अलग क्यों हुए? बेसिक सवाल हो जाता है। पाकिस्तान को ज़िंदा रखने के लिए नफ़रत को फैलाना सबसे इम्पॉर्टंट। मदरशामध्ये असे द्वेषाचे धडे गिरवल्यानंतर या तरुणांना लष्करी तैवामध्ये सहभागी करून घेतलं जातं, जिथं पहिल्या वर्षी या तरुणांना जिहादचं प्रशिक्षण मिळतं। पाकिस्तानमध्ये जवळपास 6000 खासगी मदरसे आहेत, ज्यापैकी बहुतांश मदरशांमध्ये फक्त भारताविरोधात द्वेषाची बीज पेरली जातात। मदरशांमध्ये जवळपास 5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, ज्यात 16000 अफगाणी तर 18000 इतर देशातली मुस्लिम मुलं आहेत। लष्कर तैयबा गरीब घरातल्या मुलांना हेरतं, त्यांच्या कुटुंबासाठी प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम पाठवली जाते। यामुळे या मुलांच्या कुटुंबियांचीही काहीही तक्रार नसते। खासगी मदरशांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जातात, तर पाकिस्तान सरकारी अधिकृतरित्या मुलांना दहशतीचे धडे देते। पाकिस्तान स्टडीज पान नंबर 7 वर्ग 9 मुलांमध्ये जिहादची भावना कमी आहे, त्यामुळे दक्षिण आशिया आणि संपूर्ण विश्वात मुस्लिमांची परिस्थिती खराब है। पाकिस्तान का निर्माण कैसे हुआ, कब हुआ? अब ये वहाँ बच्चों को बताया जाता है कि 711 में जब मोहम्मद बिन कासिम ने सिंध पर अपना कब्जा जमाया आक्रमण करके, तो उसी दिन पाकिस्तान का निर्माण हुआ।
अब वो पाकिस्तान के निर्माण को 47 से पहले, पाकिस्तान आंदोलन से पहले मोहम्मद बिन कासिम पर ले जाते हैं। बच्चों को शुरू से नफरत उसकी हम पैदाई जाती है। टेक्स्ट बुक में हिस्ट्री ऐसी डेवलप की गई है कि जिसमें ग्लोरीफाई किया जाता है उन लोगों को जिन्होंने आके यहाँ पे अटैक किया, जिन्होंने यहाँ पे आके दमन किया, जिन्होंने भारत में लूटा, चाहे मंदिर हो या दूसरी जगहें, व्यवस्थाओं की जगहें, वो उनके हीरो बना के दिखाए जाते हैं कि ये हीरो हैं। अकबर को नहीं दिखाया जाएगा जो कि सुलह कुल की बात कर रहा था, जो कि सेकुलर पॉलिसीज़ की बात कर रहा था, बल्कि औरंगजेब को बड़ा लीडर दिखाया जाएगा। मुस्लिम धर्मात जिहादची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। अहिंसात्मक संघर्षाला जिहाद म्हणतात, ज्यात व्यक्ती आपला व्यवहार सुधारण्याचा प्रयत्न करतो। वाईट विचार किंवा वाईट इच्छांना संपवणं हा जिहादचा उद्देश आहे। मात्र पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना तयार करण्यासाठी जिहादचे धडे दिले जातात। पाकिस्तान स्टडीज पान नंबर 10 वर्ग 9 आणि 10. मुस्लिम धर्मात जिहाद महत्त्वपूर्ण आहे। जो जिहाद करतो तो कधीही मरत नाही। प्रत्येक मुस्लिमानं जिहादसाठी आपलं जीवन आणि संपत्ती पणाला लावण्यासाठी तयार राहिलं पाहिजे। अल्लाहला खुश करणं हा जिहादचा उद्देश आहे। पाकिस्तानातील उदारमतवादी नेत्यांनी सरकारच्या या धोरणाचा विरोध केलाय। मुलांना शाळेतून जीवनाबद्दल शिक्षण देण्याऐवजी मृत्यूचा खेळ शिकवला जातोय, असं या नेत्यांचं म्हणणं आहे। अशा प्रकारचं द्वेषाचं शिक्षण घेऊन पाकिस्तानातील तरुण दहशतवादी आणि मानवी बॉम्ब बनले तर डॉक्टर आणि IT इंजिनियर कोण होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पाकिस्तानमधील शाळांमध्ये 1970 पर्यंत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकात जास्त छेडछाड केलेली नव्हती। 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं, ज्यात भारतानं पाकला धूळ चारली। त्यानंतर पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेशची निर्मिती झाली। 1971च्या युद्धानंतर पाकिस्तानने अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरू केली। लष्कराच्या बंडामुळे 1978 साली जनरल जिया उल हक राष्ट्रपती झाले आणि त्यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानमधल्या शिक्षणाचं इस्लामीकरण सुरू झालं। वर्ग 5 पान नंबर 108 पंजाब बोर्ड लाहोर. हिंदू नेहमी मुस्लिमांचे शत्रू आहेत. हिंदू आपल्या मुलांना वाईट गोष्टी शिकवतात. हिंदू मंदिरात पूजेसाठी मूर्ती असते. मंदिरात एका वेळेस एकाच व्यक्तीला प्रवेश असतो, तर आपल्या मशिदी सर्वांसाठी खुल्या असतात, जिथे सर्वजण एकाच वेळेस नमाज अदा करू शकतात. पाकिस्तानातल्या तब्बल 4 कोटी आणि 10 लाख विद्यार्थ्यांना अशा या एकतर्फी आणि तथ्यहीन गोष्टी शिकवल्या जातात. रूढीवादी आणि चुकीचा इतिहास शिकवल्यानं पाकिस्तानचं भविष्य काय असेल याचा विचारच केलेला बरा. पाकिस्तानमधल्या शाळांमध्ये विज्ञानाचे धडे दिले जातात, ज्यातही फक्त धार्मिक गोष्टीच आहेत. पाकिस्तानच्या कायद्यानुसार विज्ञानाच्या प्रत्येक पुस्तकात अल्लाहनं ही दुनिया बनवली आहे असं लिहिणं अनिवार्य आहे. पाकिस्तान आणि मुस्लिम धर्मानं विज्ञानाला जन्म दिल्याचा दावाही या पुस्तकात केलाय. अल्लाहनं सांगितल्यामुळं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो असंही मुलांना शिकवलं जातं. कुराणमध्ये लिहिल्याप्रमाणे जीनकडे अपरंपार शक्ती असते आणि या शक्तीचा उपयोग करून विजेची निर्मिती झाल्याचा दावा विज्ञानाच्या या पुस्तकात आहे. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सर्व नद्यांमधील वीज भारतानं ओढून घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अनेक गावं अंधारात आहेत. परिणामी पाकिस्तानची प्रगती खुंटली आहे, असा हास्यास्पद खुलासा सीमेपलीकडून आलेल्या एका दहशतवाद्यानं भारतीय लष्करासमोर केला. त्यामुळे पाकिस्तानचं वर्तमान दहशतीच्या झळा भोगतंय. त्यांचं भविष्य काय असेल याचा विचारही न केलेला बरा. नवनाथ बनसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. अगदी खरं आहे. अशा नापाक शाळांमधून जर पुढची पिढी तयार होत असेल तर ती काय असेल कल्पनाच न केलेली बरी. एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा ABP माझा. Weather report presented by Ralco Tires.